नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ थोडासा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. मला फक्त तुमच्याकडनं काही प्रश्न असतील तर ते जाणून घ्यायचे ऍक्च्युली, कारण जे काही आपण व्हिडिओज दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जर समजा कुठे अडचण येत असेल किंवा कुठला तुम्हाला वाटत असेल की सर हा पुन्हा एकदा व्हिडिओ बनवता का वेगळा, जर समजा त्याचं समजून सांगण्यासाठी, तर तसंही तुम्हाला हवं असेल तर तेही आपण बनवून देऊ शकतो किंवा तेही आपण करून देऊ शकतो. तर तसं सांगा मला, कारण माझ्याकडे जे काही तुम्ही जर समजा प्रश्न विचारले तरच आपण त्यावरती उत्तर किंवा समाधान सोल्युशन वगैरे देऊ शकतो. कारण जे काही आपण पीडीएफ तयार केलेले आहेत त्या सर्वच्या सर्व पीडीएफ मधल्या मी जसं पूर्वीही बोललो की 35 ते 40 मार्क्स पर्यंत प्रत्येक टॉपिक मधलं कुठलं ना काही वेगळ्या प्रकारामध्ये त्यात प्रश्न येतील. सो त्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे, पण स्वतः पण स्टडी करा. नंतर मग ते काय होतं की आपण पूर्णच्या पूर्ण जर समजा एखाद्या गोष्टीवरती अवलंबून राहिलो तर त्या बाकीच्या गोष्टी पण तुमच्या मग होणार नाही. सो त्यामुळे तुम्ही स्वतःही स्टडी करा चांगल्या पद्धतीचा. आणि स्टडी कसा करायचा हेही तुम्हाला आज सांगणार आहे मी. तुम्ही कसा पॅटर्न राबवू शकता, वेळ तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा कसं मॅनेज करायचं आहे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जसं मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण जॉब करता, कुठे ना कुठे काम करत आहात आणि त्या कामाच्या वेळामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही. तर साधारणपणे थोडासा कारण आता जो महिने राहिलेत आपल्याकडे, साधारणपणे एकच महिना राहिलेला आहे. सो आज जर समजा 25 तारीख आहे तर उद्यापासून अगदी 1 महिन्याच्या अंतरावरती तुमचा पहिला पेपर असणार आहे. सो त्या एका महिन्याचा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला, जसं मी पूर्वीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉल केले ऍक्च्युली की सर आम्हाला ते जुने जे काही पेपर्स असतील त्याच्या लिंक्स पाठवा किंवा, आणि ते मी सांगितलेली आहे कुठून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला एकत्र जर हव्या असतील ना तर एकत्र आपण एक बंच बनवलेला आहे पूर्ण. तर तो एक बंच पुन्हा डायरेक्ट तुम्हाला लिंक पाठवून देईल. त्याच्यावरून सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा. क्वेश्चन्स म्हणतोय मी, उत्तर नाही. तर जे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण दिलेले आहेत. त्या प्रत्येक प्रश्नामध्ये काही गोष्टी गरजेच्या आहेत, काही नाही गरजेच्या आहेत, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी असं म्हणतोय मी. मग त्यामध्ये काय करा माहितीये का, तुम्ही टाइम लावून प्रश्न लिहा. ऍक्च्युली लिहायची सवय ठेवा. कारण बघा, आता जीडीसीला जेवढे काही मंडळी परीक्षा देणार आहेत त्यांच्या, मी जसं पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की लिहिण्याची सवय नाहीये. तर जेवढं काही मोस्ट ऑफ द टाइम आपलं काम जे आहे ते कम्प्युटरवरती असल्यामुळे ते आपण ते लिहिण्याचा सराव जो असतो तो ऑलमोस्ट नसतो ऍक्च्युली प्रत्येकाचा. तर कमी हार्डली कुठेतरी आपण काही लिहायचं असेल तर तेवढंच लिहून ठेवतो. तर तेवढ्याच गोष्टी पुरतात. आणि 3 तास लिहायचं, मग त्याचा सराव कसा करायचा तुम्हाला तेही मी सांगतो तुम्हाला की तुम्ही जास्त करून जे वेळ आहे तुमचा, जे सकाळची वेळ निवडा, सगळ्यात उत्तम असते. कारण सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही जेवढं लवकर उठून किंवा जर समजा तुम्ही फर्स्ट हाफ मध्येच जर ते लिहून काढलं आणि जेवढं जमते तेवढं त्या पद्धतीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ज्या गोष्टी आहेत, समजा थोडक्यात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुम्हाला असेल की जर समजा एखादा व्यक्ती आहे तो जॉब करतोय, मग साधारणपणे त्याचा जॉबचा टायमिंग जो आहे तो समजा 10 ते 6 असेल, किंवा आता हल्ली जे कोऑपरेटिव्ह बँक्स असतील त्यामध्ये थोडंसं मे बी एक्स्ट्रा वेळ थांबायला लागत असेल. 7 वाजत असतील, 8 वाजत असतील संध्याकाळच्या, किंवा 9 वाजत असतील संध्याकाळच्या घरीच पोहोचेपर्यंत. पण तेवढ्या काळामध्ये काय करायचं की संध्याकाळी तुम्हाला, आता प्रत्येकाचं जे रुटीन आहे ते वेगवेगळं असू शकतं. प्रत्येक माणूस जो आहे तो वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत असेल. सो त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वेळेनुसार तुम्हाला त्यांना प्लॅन करावा लागेल स्टडी. तर जे शक्य करून काय करायचं की सकाळची वेळ निवडायची. सकाळची वेळ का निवडायची त्याचं कारण सांगतो. तुम्ही सकाळी जर समजा उठून लवकर उठला, जर समजा साधारणपणे 10 पर्यंत तुम्ही झोपला आरामात, तर ती सवय लागेल तुम्हाला. तोपर्यंत 1 महिनाभराचा तो वेळ जास्त काही तुम्हाला त्यात जास्त दिवस करायचा नाहीये. 1 महिनाभर केलं तुम्ही तर तुमच्या बाकीच्या गोष्टी त्या रुटीनमध्ये होऊन जातील. आणि स्ट्रेसफुल पद्धतीने अभ्यास नक्की करू नका. कारण काय होईल की तुम्हाला उद्या असं
म्हणजे बर्डन येईल की अरे माझा आता एवढे दिवस झाले अभ्यास होईल का वगैरे, या पद्धतीमध्ये अजिबात अभ्यास करू नका. नाहीतर ते पण लक्षात राहणार नाही तुमच्या. मुख्य काय करायचं, आता कसं असतं आपल्याला जर समजा एखादा संदर्भ दिला, आता जे जॉब करतात मंडळी तर त्यांना संदर्भ दिला की आपण थोडंसं काही ना काही लिहू शकतो. तर काय करायचं, सकाळी ज्यावेळेस उठता तुम्ही लवकर, जर समजा लवकर उठला तर लवकर एक प्रयत्न करायचा की आपल्याला जेवढ्या काही येतात गोष्टी, समजा उदाहरणार्थ गेल्या वर्षीचा प्रश्नपत्रिका असेल तर गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये समजा पेपर नंबर 1 आहे सीएचएम, तर सीएचएम या पेपर मधल्या मला किती पट मार्क येत आहेत किंवा किती पट मला लिहिता येत आहे हे पाहायचं. मग ते प्रश्नाचे जे पॅटर्न्स आहेत ते समजून घ्या. म्हणजे माझ्या सुरुवातीला असं मत आहे की सुरुवातीचे 2-4 दिवस जे आहेत ना, सकाळी उठून फक्त प्रश्नाचा जो विचारण्याची पद्धत आहे ती लक्षात घ्या. म्हणजे काय होऊ शकतं, काही वेळेस कसं असतं की प्रश्न जो आहे तो उत्तर तेच असतं पण प्रश्न वेगळ्या पद्धतीने फिरून विचारला जाऊ शकतो. म्हणजे प्रश्न त्याचे सहकारी संस्थेचे नियम असतील किंवा गृहनिर्माण संस्था जे आहेत एमसीएस ऍक्ट याबद्दल विचारलं जाऊ शकतं. तर त्याचे काही गोष्टी, तो पॅटर्न जो आहे तो थोडासा वाचून घ्या, लक्षात येईल की तुम्हाला हा ओके अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग याला 1-2 दिवस त्याला द्या, 2-3 दिवस द्या तुमच्या वेळेप्रमाणे. सर्व प्रश्न एकदा वाचून घ्या, सर्व प्रश्नपत्रिकेतले सर्व. म्हणजे जर पेपर पहिला घेतला तर साधारणपणे आतापर्यंतचे 8 पेपर्स अवेलेबल आहेत, तर त्या 8च्या 8 पेपर पहिल्याचे वाचून घ्या. तुम्हाला लक्षात येईल की हा कुठल्या पद्धतीमधला जो विचारण्याची पद्धत जी आहे प्रश्न तो वेगवेगळे पण उत्तर जे आहे तो ऑलमोस्ट सेमच आहे, त्याच प्रकारचं उत्तर आहे किंवा मुद्दा तोच आहे ज्या मुद्द्यावरती प्रश्न विचारलेला आहे. सो या पद्धतीमध्ये तुम्ही थोडंसं लक्ष द्या. हे झालं पहिलं. समजा 25 तारीख आहे तर 25, 26, 27, 28 पर्यंत ह्या सर्व गोष्टी उरकून घ्या किंवा 29-30 पर्यंत मॅक्सिमम उरकून घ्या. हातात मग तुमच्या हातामध्ये 25 दिवस अजून. तर या 25 दिवसामध्ये तुम्हाला पुढच्या 5 दिवसामध्ये काय करायचं की लिहायची सवय लावायची. सकाळी जेवढं लवकर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न कराल, लवकर लिहाल, किंवा जर समजा तुम्हाला सुट्टी असेल रविवारची तर रविवारच्या तासामध्ये तुम्ही लिहून बघा कुठपर्यंत लिहिता येते, कसं लिहिता येतं, चांगलं अक्षर येत आहे का, वेळ लावून लिहा. म्हणजे टाइम, कारण काय होतं की मग ते आपण एकाच उत्तराला जास्त वेळ द्यायचा नाही हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे बाकी मी टाइम मॅनेजमेंट जे आहे परीक्षेमध्ये कसा वेळ तुम्ही मॅनेज करू शकता त्याबद्दलही सांगितलेलं आहे. पण सकाळच्या सत्रात जास्त करून लक्षात राहतात गोष्टी, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलं की तुम्ही सकाळी जेवढा अभ्यास लवकर कराल उठून किंवा लिहाल तर ते तुमच्या डायरेक्ट सकाळी लक्षात राहतात आणि ते डायरेक्ट आपल्या फ्रेश माइंड असल्यामुळे लगेच लक्षात राहतात पण गोष्टी. जर कोणी विचारलं, चर्चा केली एखाद्याने की अरे एमसीएस ऍक्ट कधी स्थापन झाला वगैरे किंवा असं तुला माहिती आहे का, मग ते इमिडिएटली लक्षात येतं की अरे मी सकाळी लिहिलंय किंवा कालच लिहिलंय मी तर 1960 वगैरे, असं हे लक्षात राहतं लगेच गोष्टी किंवा लगेच कळतं. किंवा चुकून जर समजा की नाबार्डची स्थापना तुम्हाला म्हणजे कोणी चर्चेमध्ये आला असेल किंवा आलं एखाद्या वेळेस नाबार्डची स्थापना वगैरे, तुम्ही क्लिक होऊ शकता लगेच मिळेल अरे 12 जुलैमध्ये झाले, 12 जुलै 1982 मध्ये. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तर ते सकाळी तुम्ही केलं तर त्याचा तो फायदा आहे. पण ऑब्व्हियसली प्रत्येक माणूस जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतोय. सो त्यामुळे त्याची वेळ जी आहे ती स्वतःची आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने डिसाईड करा की कुठल्या वेळेत मला काय करायचं. सो आणि शक्य करून टाळा की एक जे परीक्षा समजा 7-8 दिवसावर आलेली आहे तर एक हेवी अन्न जे आहे ते सकाळच्या सत्रात टाळा, जेवण्याचं दुपारच्या सत्रात वगैरे टाळा, थोडंसं चेंज करा 7-8 दिवसाच्या अंतराने, कारण जेणेकरून तुम्हाला मध्ये अनइझी होणार नाही एक्झामच्या पिरियडमध्ये. थोडंसं मॅनेज करा त्या पद्धतीमध्ये जेवणामध्ये पण. म्हणजे अशा पद्धतीचा स्टडी करा. जे 1 ते 5 तारखेपर्यंत किंवा 1 ते 6 तारखेपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, जे लिहून ऍटलिस्ट कुठपर्यंत लिहिता येते मला. मग त्यानंतर मेक शुअर करा की तुमचे जे महत्वाचे आपण काही पॉइंट्स दिलेले आहेत मागील व्हिडिओमध्ये, तर त्या सर्व व्हिडिओज बघून तुम्ही ते पॉइंट्स फॉलो करा आणि ते तुम्ही लिहून काढा ऍक्च्युली व्यवस्थित. किंवा तुम्हाला वाटलं की मला इथे लिहायचंय तर या गोष्टी तुम्ही थोड्या थोड्या करा आणि इझिली होऊन जाईल. जास्त स्ट्रेसफुल वातावरणात किंवा एकदम प्रेशरमध्ये येऊन पेपर लिहू नका. आणि फक्त एवढंच आहे की अकाउंट्स हा विषय थोडासा जड जाऊ शकतो. तर कारण असं आहे की अकाउंट्स जो विषय आहे या विषयामध्ये न्यूमेरिकल्स जास्त आहेत आणि ज्यांचं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा जे ऑडिटमध्ये काम करतात, बँकिंग सेक्टरमध्ये काम करतात, त्यांना थोडंसं जड नाही जाणार एवढं, ते इमिडिएटली सॉल्व्ह करून देतील. पण जे नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो. त्यामुळे सराव करणं खूप महत्वाचं आहे, कारण सरावानेच तुम्ही पुढे जाऊ शकता. सराव केल्यानेच तुम्हाला ते गोष्टी लक्षात राहू शकतात, उत्तर आणि सॉल्व्ह कसा करायचा वगैरे. हे थोडा प्रॅक्टिसने सराव करा. अकाउंट्स मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की अकाउंट्स हा माझा विषय नाही, माझा वैयक्तिक मला तो येत नाही जास्त सांगता समजून, त्यामुळे मी तो नाही सांगू शकणार. पण बाकीचे विषय तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही थोडंसं अजून सांगा, जसं आपण VSI बद्दल थोडी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला तसे आपण बाकीच्याही विषयावर
त्याच्यावरती बनवणार आहोत. पण आता कसं परीक्षेचा काळ असतो, त्यामुळे परीक्षेच्या दरम्यान जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. पण तुम्हाला जरी मध्ये कुठे अडचण आली, समजा कॉल तुम्हाला वाटलं की विचारायला पाहिजे या गोष्टीवरती, बिंदास विचारा, तुम्ही कमेंट करा, काही अडचण नाही, तुम्ही कॉल करा. पण शक्य असेल तर व्हॉट्सअपला कॉल करून विचारा. कमेंट केली तरी चालेल, असं काही नाही. पण तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करून विचारा किंवा मेसेज करा की असा असा प्रश्न आहे, तर या प्रश्नामध्ये थोडंसं काय आहे किंवा कशा गोष्टी आहेत, तर ह्या तुम्ही विचारा. किंवा उत्तर कसं लिहायला पाहिजे हे पण तुम्ही विचारू शकता. असं काही नाही, त्याचं एक फॉर्मॅट बनवलेला आहे आपण, त्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही उत्तर लिहा. बोलायला म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलेच आहे ते, की तुम्ही इंट्रोडक्शन, त्यानंतर मुद्दा आणि त्यानंतर खाली कन्क्लुजन, या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रश्न तो उत्तर लिहायचा आहे. सो ते एक थोडंसं सुटसुटीत आणि स्टँडर्ड उत्तर वाटतं. जे मुद्दा आहे त्याला आपण पॉईंट्स द्यायचे, ते 1, 2, 3, 4, 5 जे काही पॉईंट्स तुम्ही लिहिणार, 7, 8, 10 हे अशा प्रकारचे पॉईंट्स द्यायचे आहेत नंबर त्याला. किंवा बकड दिलं तरी चालेल, किंवा एबीसीडी वगैरे ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही उत्तर लिहिणार असाल त्या लँग्वेजमध्ये. आणि जर शक्य असेल तर तुम्ही जवळ असाल, आसपास कुठे राहत असाल पुण्याच्या आसपास, तर ऑफिसला येऊन भेटा. आपलं ऑफिस गुजरात कॉलनी कोथरूडमध्ये आहे, तिथे येऊन चर्चा करा, विचारा. आपण समोरासमोर अजून डिटेल बोलू शकतो. पण सकाळच्या सत्रामध्येच अभ्यास करा, मेक शुअर करा की तुम्ही, आणि मुद्दे जे सगळं तुम्हाला, आता जे फ्रेशर आहेत ना त्यांनी ते वाचलं पाहिजे सर्व. पण जे अनुभव आहे, जे ऑलरेडी कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतात, अशा व्यक्तीने काय करायचं की सकाळचे जे मी दिलेले समजा जे काही पीडीएफ असतील, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडनं पीडीएफ घेतलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी जरी समजा त्या पीडीएफ ज्या आहेत त्या बघितल्या आणि तुम्ही बघितल्या, तर ते कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता या पद्धतीमध्ये त्यात थोडीशी उत्तरं दिलेली आहेत, जे की आपण मराठीमध्ये म्हणतो की जे आदर्श उत्तरं समजा म्हणू शकतो, किंवा त्या प्रश्नाला धरूनच उत्तरं असतात, तशा पद्धतीचे उत्तरं आपण दिलेले आहेत. तर ते उत्तर ज्यांनी पीडीएफ घेतल्या त्यांना लक्षात येईल, आणि ज्यांनी नाही घेतल्या, ज्यांना हव्या असतील त्यांनी नक्की कॉल करा. 125 रुपये पर पीडीएफ चार्जेस आहे. तुम्ही बिंदास कॉल करू शकता, काही अडचण नाही. तुम्ही जरी नाही परचेस केला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यार तुम्ही परचेस नाही केला तर मला माहिती देणार नाहीत वगैरे, असं काही नाही. तुम्हाला माहिती दिली जाईल सगळ्या गोष्टीची. इव्हन तुम्ही म्हणले की सर पेपर कसा लिहायचा त्याच्याबद्दल थोडं सांगा, तरी ते सुद्धा इन्फॉर्मेशन आपण देणार तुम्हाला. त्याची काळजी नका करू, तुम्हाला त्याच्याबद्दलही थोडीशी माहिती देईल. आणि मागील व्हिडिओमध्येही आपण दिलेलं आहे, तर ज्यांना समजा नाही समजलं कुठली गोष्ट किंवा अडचण आली, तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारू शकता, काही अडचण नाही. तर त्यामुळे कारण कसं आहे की जेवढे लोक आहेत सर्व जॉब करणारे लोक आहेत, तर त्यामुळे प्रत्येकालाच तो वेळ मिळेल किंवा त्या पद्धतीने मिळू शकतो वेळ, असं नाहीये. कारण आधी जर समजा थोडक्यात आपण उदाहरण घेऊया, जर मुंबईचं आपण उदाहरण घेतलं, तर मुंबईमध्ये तर खूप लवकर लोक कामाला जातात आणि सहसा घरी पण लवकर येतात. पण त्या दरम्यान वेळ वगैरे कसा जातो, काय कशा प्रकारे होतात, या सर्व गोष्टी आहेत. जर समजा एक उदाहरण मुंबईमधलंच आपण जर उदाहरण घेतलं, तर एखादा टिटवाळाला राहत असेल आणि त्याचा जॉब जर सीएसटीला असेल टर्मिनल्सला, तर तिकडनं येणं जाणं जर समजा स्लो लोकल पकडले, साधारणपणे 1 तास तुम्ही पकडून त्याला 1-1.5 तास तरी लागत असावा अंदाजे, त्यापेक्षा जास्त लागत असेल. पण तेवढ्या तासामध्ये तुम्ही जर पुस्तक घेऊन वाचलं किंवा नोट्स वाचल्या, तर तेवढा तुमचा एक वेळ जो आहे तो सत्कारणे लागेल. मुंबईतल्या लोकांसाठी हे उदाहरण देतो मी, कारण शक्यता काय असते की आपण साधारणपणे तुमचा जेवढा वेळ जातो ट्रॅव्हलिंग मध्ये, जर समजा साधारणपणे 1 तास जात असेल किंवा बसेसमध्ये जात असाल तुम्ही, तर बसमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता. पण तो वेळ उपयोगी लावा ऍक्च्युली, म्हणजे असं नको व्हायला. जरी किंवा जर समजा तुम्हाला ऑफिसमध्ये थोडासा वेळ मिळाला, त्यावेळी थोडंसं नोट्सचे त्या रेफर करा, किंवा पुस्तकं असतील तुमच्याकडे कुठल्याही प्रकाशांचे, त्या पुस्तकं रेफर करा, वाचा. आणि जेणेकरून तुम्हाला मग ते थोडंसं एक हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड होईल, आणि ते पण लिहायची सवय ठेवा. नाहीतरी ज्यांना काही असं, कारण कसं आहे, माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत आपल्याकडे, ते सर्व जे आलेले आहेत, समजा ज्यांनी एक्झाम्स वगैरे दिल्यात किंवा ज्यांनी पूर्वी आपल्याकडे फॉर्म भरलेत, तर हे लोक काय म्हणतात की सर ते लिहिताना थोडंसं काय होतं, अडचण होते परीक्षेमध्ये. काय होतं की लिहायला गेलं तर ते नंतर काय होतं की आपण समजा 10, 15, 20 एक पेज लिहू शकतो, 1.5 पेज लिहिणार, पण ते सर्वच प्रश्नाचे उत्तर लिहायला लागतात. मग त्यावेळेस असं वाटतं अरे यार, म्हणजे ते मग आपण थोडं कंटाळा करतो उत्तर लिहायला. एक जर 5 पॉईंट असतील तर 3-4 पॉईंट लिहून आपण ते 3-1 पॉईंट लिहून आपण मधून सोडून देतो. सो त्यामुळे तसं करायचं नाही, मग उत्तर कुठलं अर्धवट सोडायचं नाही. तसं जर नसेल आठवत तर एज्युकेटेड गेसेस करून लिहायचं. सो ते अनुभव आहेत विद्यार्थ्यांचे, सो त्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणं आहे. आणि अजून पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही सकाळच्या सत्रातला जर अभ्यास करत असाल तर खरंच अतिउत्तम आहे. सकाळी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या फ्रेश माइंड असतो, काही स्ट्रेस वगैरे नसतो, कारण तुम्ही त्याच माइंडने उठता. आणि उठल्यानंतर जर तुमच्यासमोर त्या गोष्टी असतील तर तुम्ही इमिडिएटली त्या रिकॉल व्हायला, लक्षात ठेवायला सोप्या जातात. आणि लिहिण्याचा सराव करत जावा. तर तुम्हाला
अजून काही हेल्प लागली तर कृपया प्रश्न विचारा. नक्कीच प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल तुम्हाला. साधारणपणे 24 तासाच्या आत तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, त्याची काळजी करू नका. परीक्षा आधी काही तयारी करायला लागते, काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी मी पूर्वी सांगितलेल्या आहेत, त्याही तुम्ही फॉलो करा. बरेचसे असे कॉल आले की जे त्यांनी आम्हाला सांगितलं की सर आम्हाला थोडं अकाउंट्स बद्दल सांगा, कारण अकाउंट्स आमचं कारण BA बॅकग्राऊंड आहे किंवा आमचं वेगळंच बॅकग्राऊंड आहे, तर ते काही लक्षात नाहीये. बीकॉम जरी असेल तरी आता ते थोड्याशा गोष्टी थोड्या गेलेल्या आहेत, तर ते थोडंसं सांगा, रिकॉल करण्यासाठी थोडं सोपं होईल ते या पद्धतीमध्ये. इव्हन आता अजून एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला की जे म्हणजे आता पेपर जो आहे तो मराठी आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये, पण बऱ्याचशा लोकांची अशी पण डिमांड आहे की सर हिंदीमध्ये पण तुम्ही बनवा सर्व व्हिडिओ, तर ते पण चांगलं आमच्यासाठी एक बेनिफिट होईल. तर म्हणजे मला असं, आपण काही भाषा वगैरे कोणाला डिस्क्रिमिनेट करत नाहीये, पण म्हणजे ज्या ज्या लँग्वेजमध्ये शक्य असेल त्या प्रत्येक लँग्वेजमध्ये आपण बघूया. जर समजा हिंदी मधले बरेचसे मंडळी जे आहेत ते हिंदी बघणार आहे वर्ग, तर जर ज्यांना वाटतंय की बनवायला पाहिजे की हिंदीमध्ये सुद्धा, तर त्यांनी कमेंट करा की तुम्ही हिंदीमध्ये बनवा, तो त्या पद्धतीमध्ये आपण ते बनवू शकतो, काही अडचण नाही. कारण बऱ्याचशा कॉल्स पण आले, सर आप हिंदी में वो व्हिडिओज बनाइए तो अच्छे रहते हैं, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर बघूया कशा प्रकारे आपल्याला प्लॅन करता येतो. तुमच्या सर्व प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आपण प्रत्येक प्रश्नाला, आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली आपल्याला घेऊन जायच्या आहेत पुढे. सो आपण एकत्र मोठं होणार आहोत, सहकार्यातून समृद्धी घडवते, एकमेकांना सहकार्य करू. पण जिथे काही शक्य असेल तिथे ते सहकार्य त्या पद्धतीने करा, कारण प्रत्येकच गोष्ट जी आहे ते काही गोष्टी अशा असतात, जर तुम्ही फुकट मिळालं तर ते आपण त्याची कदर नाही करत. मध्ये 2 रुपये दिल्यानंतर लक्षात येतं अरे याची व्हॅल्यू आहे काहीतरी. सो त्यामुळे त्या पद्धतीमध्ये करा. आपण 125 रुपये चार्जेस ठेवलेले आहेत, ते पण आपण ज्या काही गोष्टी आपल्याला डेव्हलपमेंटला लागतात किंवा आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये लावणार आहोत, समजा पुढे काही यावर्षी आपण प्रयत्न करतोय की जे ट्रेनिंग आहे, म्हणजे अकाउंट्स ट्रेनिंग असेल किंवा जे ऍक्च्युअल ऑडिट ट्रेनिंग आहे, त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतोय आपण. त्याच्यावरती जर समजा व्यवस्थित काही मिळालं आपल्याला कॉन्क्रीट, तर त्याच्यावरती आपण व्हिडिओज बनवूया, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल ऑडिट कराल त्यावेळेस तुम्हाला मग ते थोडंसं रेफर करता येईल की अरे अशा प्रकारे आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत, तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला करता येऊ शकतात. तेही व्हिडिओज आपण बनवणार आहोत. तर थोडासा वेट करा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टाइमली येत राहतील आपल्या चॅनलवरती. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि प्लीज कृपया सकाळच्या सत्रातला अभ्यास लक्षात राहतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सकाळच्या सत्रातलाच अभ्यास करा. पण हे शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळा टाइम असल्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही टाइम मॅनेज करून करा. असं काही बंधन नाही की सकाळीच करा, पण माझं असं मत आहे की वैयक्तिक सकाळच्या सत्रातल्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. सो त्यामुळे सकाळच्या सत्र बेस्ट असतं, त्या पद्धतीमध्ये तुम्ही करा. आणि जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आपल्या सर्व मित्रांपर्यंत ज्यांना जीडीसीची परीक्षा द्यायची आहे किंवा जे परीक्षा देणार आहेत किंवा ज्यांना जीडीसी बद्दल अजून जाणून घ्यायचं आहे किंवा जे पुढच्या वर्षी देणार आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व कलिग्स पर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना आपण अवेअर करूया की कशा प्रकारे तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करू शकता. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.